आज मी तुम्हाला आमच्या गावाकडच्या पद्धतीची जरा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे भेंडीची भाजी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठीच भेंडी घेतली आहे, धुवून घेतली स्वच्छ, धुवून पुसून घेतली म्हणजे चिकट होत नाही. मिरच्या घेतल्यात, कांदा घेतला आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या साध्यासुध्या रेसिपीमध्ये. तर आता काय करते, आधी शेंगदाणे भाजून घेते. तुम जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. तर मी जास्त घालणार नाही, थोडेच घालणार आहे. तर म्हणून मी आधी म्हणलं भाजी टाकायच्या आधी शेंगदाणे भाजून घेतले. हा आहे शेंगदाणावरून काळा, पण आतून चांगला आहे. आमच्या घरचेच रानातला जो भुईमुग आहे त्याचेच हे शेंगदाणे आहेत. तर आता शेंगदाणे भाजून झालं की मस्त मग आत्या पुढची तयारी काय करतायत बघूया. तर बघा, रानातला मस्त हा लसूण आहे गावरान, आणि तोच आत्या काय करायला लागल्यात, सोलून द्यायला लागलेत मला. तर लसूण काय करायचं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते. टेचून टाकायचा आहे की कसा टाकायचा आहे. तर जे काय मी शेंगदाणे भाजलेले होते ते आत्या मस्त आबडधोबड खलबत्त्यात कुटायला लागलेत. माझ्याकडे ना आधी वेगळा खलबत्ता होता, जो असतो ना आपला दगडाचा, तसा होता. तर जो काही मगाचा कांदा चिरून घेतला आहे बारीक, लसूण काय करायचं आहे बारीक कापून घ्यायचा, म्हणजेच खुडून घ्यायचा आहे. परत कढईमध्ये आता काय करते, तेल घालते आणि हे करून घ्यायचं आहे. जी मिरच्या पण ज्या आहेत त्या कुटायच्या नाही आहेत, त्या पण काय करायच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर कुठून आवडत असेल तर तुम्ही कुठून टाका. मी आता काय करणार आहे, मला चिरून टाकायचे कारण मिरची खूप तिखट आहे. कुठून टाकल्या अजून थोडी भाजी जरा तिखट होईल, म्हणून मला चिरून टाकलं तर बाजूला तरी हे करता येतील. तर चला आता तेल घालूया. आणि ह्या कढईचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यात कोणती भाजी तुम्ही बनवा एवढी सुंदर भाजी होती. सुकी भाजी तर मस्त एकदम छान, अशी चिटकत नाही खाली, काय नाही. तर घरची जी रानातली मोहरी आहे ती आधी घालून घेतली. छान मोहरी तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की मग घालायचं थोडंसं जिरं, आणि मग घालायचा लसूण आणि चिरलेली मिरची. हे बघा, जो लसूण होता ना, मी पाकळ्या मागाशी तुम्हाला सोललेल्या दाखवल्या, तर त्या मी अशा बारीक चिरून घेतल्या त्या कांद्यासोबत, त्या आधी घातल्या. आणि आता मग कांदा घालायचा आहे. आधी मिरची लसूण तोडून घेतला आणि मग जो बारीक चिरलेला कांदा आहे तो छान आता काय करायचा, लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही भेंडीची भाजी कशी करता ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी बऱ्याच प्रकारात भेंडीची भाजी बनवते. भेंडी जी आपण हे अजून वेगळ्या ह्याने चिरायची, म्हणजे 4 भाग करायचे भेंडीचे आणि बारीक बारीक चिरायची. एक वेळेस तशी पण तुम्हाला मी करून दाखवेल. आधी तुम्हाला माझी ही पद्धत आवडली का ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. भरून भेंडी तुम्ही खाल्ली आहे का कधी? मी जिथे स्वयंपाकाचं काम करायचे तिथं माझ्या हातची भरून केलेली भेंडी, वाटणाची बरं का, खोबऱ्याचं वाटण करून, ती एवढी तिथं आवडायची. आता एक वेळेस त्याला छान पण कोवळी, जास्त मोठी भेंडी नाही, निबर नाही, कोवळी एकदम लहान साईजच्या भेंड्या पाहिजे, आणि मग त्या छान ती भरून करता येते. एक वेळेस ती रेसिपी तुम्हाला मी नक्की दाखवेल. तर आता काय करते, कांद्या ह्याच्यामध्ये जो लसूण वगैरे परतलेला आहे, कांदा मिरच्या जिरे मोहरीची फोडणी, त्याच्यात मी काय केलं, मीठ घालून घेतलं. खरं तर मीठ नंतर घालतात भेंडीमध्ये म्हणजे चिकट होऊ नये म्हणून, पण मला कांदा थोडासा हे करायचं आहे, परतून घ्यायचा, म्हणून मी त्याच्यामध्येच मीठ घातलं आहे. तर चला आता पुढं काय करायचं आहे, जी आपली छानपैकी गोल गरगरी चिरलेली भेंडी आहे. भेंडी काय केलेली आहे, रानातलीच आहे, आमच्या दिराच्या रानातली, तिथून दिलेली आहे आम्हाला. मग आमच्या इथं पण झाडं आहेत भेंडीची 2-3. आणि आता हळद घालून घेतली आणि आता घालायची ह्या सगळ्या छानपैकी परतलेल्या कांद्यामध्ये आपली भेंडी. तर कांदा छान असा परतून घेतला आहे बघा. बिलकुल कच्चा कांदा नाही आहे. कांदा छान परतायचा, नाही तर कच्चा कांदा काय होतो, मग तो भाजीला चव बरोबर लागत नाही. आणि इकडे शेंगदाण्याचं कूट पण आत्याने मला खलबत्त्यात बारीक कुटून दिलेलं आहे. आता ही सगळी मी भेंडी मागायची बघा चिरून ठेवली आहे. आता ती घालून घेते कांद्यामध्ये. तर कांद्यात घातली आणि काय केलं, थोडासा वरून मी मटण मसाला घातला. मी घालत नाही कोणते मसाले, पण मला थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायची पण आहे, आणि चव तोंडाला येण्यासाठी मी थोडासाच, जास्त नाही घातलेला, पण थोडासा आपला मटण मसाला घातलेला आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू, पण मी होता म्हणून थोडासा घातलेला आहे. आता काय करायचं, लगेचच ताट नाही झाकायचं. थोडा वेळ आरावरती काय करायचं, भेंडी परतून द्यायची, आणि गॅसवर काय तर बारीक गॅसवर परतून द्यायची, आणि मग थोड्या वेळाने ताट झाकायचं. असं करायचं, नाहीतर मग काय होईल, भेंडी चिकट होईल. तर हे बघा, अशी छानपैकी मी भेंडी हे करून घेतलेली आहे, परतून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यात काय घालायचं तर शेंगदाण्याचं कूट. हे बघा, मस्त असं आबडधोबड जे खलबत्त्यात कुठलं आहे का ते कूट घालायचं. जास्त बारीक नाही घालायचं, मग काय होतं, अजून जास्त भेंडी चिकट होती. तर थोड्या वेळ काय केलं, कूट घातल्यानंतर ताट झाकून ठेवलं, म्हणजे म्हणलं मस्त भेंडी आत जर थोडी कच्ची राहिली असेल तर शिजून निघेल. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपली तयार झालेली मस्त अशी गावाकडच्या साध्यासुध्या पद्धतीची भेंडीची भाजी. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आत्यांची रेसिपी, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी.